नमस्कार, IHRPC न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत. बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगर या ठिकाणी तारकपूर या भागामध्ये पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज व नालीचे गटारीचे मेल मिश्रित पाणी लोकांच्या घरात घुसल्याचे चित्र दिसत आहे. आणि याचमुळे या शहरातील RPI OBC सेलचे अध्यक्ष विजय शिरसाट यांनी थेट अहिल्यानगर येथील महानगरपालिकेवर आपले निवेदन अर्ज सादर केलेले आहे. आणि या अर्जामध्ये लिहित असताना त्यांनी असे म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे वरील भागांमध्ये संपूर्ण असणारे ड्रेनेज गटारी आणि सर्व तुंब भरले आहेत. कोणत्याही प्रकारचे पावसाचे पाणी जाण्यास मार्ग राहिला नाही आणि त्यामुळेच ड्रेनेजमधील सर्व मैल बाहेर येत आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. त्याचबरोबर अनेक विविध जातीचे कीटक सुद्धा सर्वत्र पसरलेले आहे. सदर भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड देण्यात येत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर विषय संपूर्ण गंभीर स्वरूपाचा आहे. तरी प्रशासनाने आणि तसेच नगरपालिकेने याकडे लक्ष घालावे व ड्रेनेज गटार व सर्व मोकळे करून पाणी जाण्यास मार्ग करून द्यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाने आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन निवेदकांनी दिलेले आहे. निवेदन अर्ज करणाऱ्यांची नावे: मंगल वंजारे, सुजात चव्हाण, अरुण कांबळे, रचना अरोरा, कविता परेकर, रामचंद्र वंजारे, मोहन चव्हाण, आकाश मंडल, जतिल वाधवानी, जमनाबाई चव्हाण, सवित्रा राठोड, सालाबाई चव्हाण, सुनीता पवार, राजेश शेखानी, नारायण चव्हाण, किरण चव्हाण, कामन राठोड, आम लोहानी, अनिता वंजारे, कमलबाई चव्हाण, तानाजी सावळे, राधा वाणी, श्रीनिवास राठोड, मोहन वंजारे, विकास पटेकर, अलका अल्हाट, यश वाधवानी. तर अशाच प्रकारच्या आमच्या राजकीय चालू घडामोडी आणि शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा IHRPC न्यूज महाराष्ट्र. धन्यवाद.